मुंबईत कचरा संकलनात 3,000 कोटींचा घोटाळा झालाय असा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। लोकशाही मराठी सातत्यानं ही बातमी लावून धरते। वर्षानुवर्ष ठरलेल्या 14 कंपन्यांना हे कंत्राट दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोप कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी देखील केलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, आज तुम्ही कुठे आहात आणि तिथं काय परिस्थिती आहे? लागवी आज मी दादरच्या माटुंगा परिसरामध्ये आहे। खरं तर माटुंगा परिसरामध्ये आपण पाहतोय कचरा उचलण्यासाठी गाडी नुकतीच येऊन गेलेली आहे, मात्र जी गाडी आली होती ती अगदी मोडकळीस आलेली अशा प्रकारची गाडी होती। या संकलनामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय। त्यामध्ये गाड्यांपासून ते कचरा संकलन करणाऱ्या डबे असतील, कर्मचाऱ्यांना देणारे पगार असतील, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये हा भ्रष्टाचार होतोय। 3,000 कोटींपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार हा लोकशाही मराठीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आरोप केलेला आहे। कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपण मांडताना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यामध्ये अधिकाऱ्यांनी सुद्धा दखल घेतलेली असली तरी उत्तर मात्र थातुरमातुर आहे। त्यामुळे ठोस कारवाई कधी होणार याच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत, मात्र या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत लोकशाही मराठीच्या माध्यमातून हा आवाज उठवला जाणार आहे। लागवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।